चला विनंती असेल दत्ता मान्य श्री दत्ता डोंगरे आपणास विनंती असेल आपण यायचे साम्राज्य कक्षाकडून स्थानपन्न व्हायचे. सोमनाथ सर वाघमारे आपली इथे वाट पाहतात. आपलं सुद्धा स्वागत सत्कार होईल नक्कीच. आपण सुद्धा यायचं. अच्छा दिवसातला हा 5वा सामना स्वर्गवासी गणेश मोहिते 11 वर्सेस मेनू विद्या 11 चा सामना रंगतोय आणि नक्कीच फलंदाजी मार्क पर दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. मेनू विद्या 11 चे खंदे फलंदाज एक डावखोरा फलंदाज गणेश, एक लॉफ्टर फलंदाज वासरू खोंड्यामधला गणेश स्ट्राईकला असेल नॉन स्ट्राईकला असेल. जगदीश तेवढं ताकदीचा फलंदाज ज्याने मागील सामन्यात लाजवाब अशी फटकेबाजी केली होती तोच फलंदाज. दोन्ही खंदे फलंदाज ओपनिंगला आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू थोडासा खराब चेंडू पंच आमच्या बाजूने बाद होता. चेंडू जातो अपष्टीच्या खूपच बाहेरून एकच फेरी चेंडूची फेक होते. कव्वांतर धावेने धावखातं उघडलं जातं. षटक क्रमांक पहिले इथे समाप्त झाले. एक षटकाच्या समाप्तीनंतर 6 धाबा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. तर म्हणजेच मेणू विद्या 11 संघाच्या चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल स्वर्गवासी मोहित 11 संघाची. दुसरा षटक परदेशी पार खणखणीत दणदणीत चौकार. येस डीजे तंत्रशुद्ध फटका गणेशाच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळतो. पहिल्याच चेंडूवर अमोल याच्या चौकाराने स्वागत होतं. दरम्यान पाहूया अमोल याचा पुढील चेंडू 11 लाईनचा फटका उंची जास्त ताकद कमी फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय थोडंसं कमी पडलंय परंतु एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालेला दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण होते. चांगली रन बिटवीन द विकेट 2 धाव मिळणार आहे चेंडू मागे. नक्कीच जर एक क्षेत्ररक्षक तिथं उपलब्ध असतं तर नक्कीच एक झेल पाहायला मिळाला असता परंतु चांगला प्रयत्न म्हणावा लागेल फ्लाय स्लिपचा या क्षेत्ररक्षकाचा. गणेश म्हणत वाटतं फ्लाय स्लिपला गणेश 2 धाव मिळतात. वेरी धावने धावफलक 12 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा उंची जास्त ताकद कमी परंतु तिथे अजूनही कोणीच नाहीये. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहूया. दुसरी धाव इथे पूर्ण होते. चांगली अशी रन बिटवीन द विकेट. जबरदस्त जबरदस्त एकही धाव जाऊन देत नाही. एक धाव वेस्ट होत नाही. प्रत्येक धावेला महत्व देताना इथे मेनू विद्या 11 नक्कीच गणेश फलंदाजी मार्ग आणि जगदीश सलामीची जोडी अजूनही सही सलामत.
नक्कीच एक स्क्वेअर चेंडू, एक अभ्यंतर धाव पुन्हा एकदा धावफलक जाऊन पोहोचले 15 या धावसंख्येवर. विनंती असेल मयूर 11 संघाचा संघ मालक आपणास विनंती असेल आपण यायचे. दत्त डोंगरे सर आपली इथे वाट पाहतात, तरी मी आपणास विनंती करेल मयूर 11 संघाचा संघ मालक आपण यायचे. समालोचन कक्षाकडे येऊन स्थानपन्न व्हायचं. दरम्यान सामन्याकडे वळतो षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर. धावफलक 15 धावसंख्येवर. गणेशच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक तंत्रशुद्ध फटका, फ्लाय स्लिप आणि थर्डमॅनच्या गल्लीमधून चेंडू ट्रॅव्हल होतो, जाऊन पोहोचतो सीमा रेषे पार. कणकणीत दणदणीत चौकार. धावफलक 19 या धावसंख्येवर. थोडंसं मागणे षटक ठरते अमोलियाचं. आपण टप्प्याचा चेंडू पुन्हा बॅकरोत लाईनचा फटका आणि आता मात्र फिल्डर तिथं सजवलेला आणि कोणतीच गोळा नाही. एक मोठा मासा गळायला लागतोय. गणेश या पारीचा अंत होतो. नक्कीच पंच धावफलकावर 19 धावा. एक बाद 19 धावा. स्कोर कार्डवर 2 षटकाच्या समाप्तीनंतर चांगलीशी सुरुवात म्हणावी लागेल मिनी विद्यावन संघाकडून. नक्कीच चांगले अशा कमबॅक आपल्याला पाहायला मिळते स्वर्गवासी गणेश मोहिते 11 संघाकडून. जर आपण पाहिलं तर दुसरं षटक समाप्त झाले. 19 धावा स्कोर कार्डवर लागवल्यात. आजच्या दिवसातला हा 5वा सामना रंगतोय. अजूनही 5 सामने शिल्लक आहेत आणि नक्कीच जबरदस्तरित्या असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हे सामने आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं असं आयोजन आदिवासी कर्जत प्रीमियर लीग यांच्या विद्यमाने शृंखला रचलेली आणि या शृंखलेचा पहिला दिवस जबरदस्त असं आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं असं विकेट, चांगलं असं सर्कल, चांगलीशी बाउंड्री लाईन, चांगलीशी मेहनत घेतलेली या आयोजनात. महादू पवार, रोहिदास पवार, सोमनाथ वाघमारे बरेचसे पाठीराखे आहेत, त्यांचे सुद्धा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. दरम्यान सामन्याकडे बघतोय नवीन फलंदाज झालं. 1 डाऊन फलंदाज असेल सचिन आणि जगदीश अशी जोडी खेळणारे. स्ट्राईकला जगदीश, नॉन स्ट्राईकला सचिन. गोलंदाजी मार्कावर गोलंदाज झाला. तिसरं षटक घेऊन अविनाश. तिसरं आणि चौथं षटक हाणा मारतं षटक असेल, कारण तर पहिल्या 2 षटकात 19 धावा आलेत. आणि यानंतर मात्र पाहूया किती धावा कुठून काढणारे दोन्ही फलंदाज सचिन आणि जगदीश. जगदीश स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला सचिन. पहिला चेंडू अविनाशच्या बॅटची अप्पर एज लागते. जबरदस्त झेल, मात्र झेल नाही परंतु फील्ड, जबरदस्त फील्ड. प्रयत्न चालला होता, कुठेतरी निसटला असता तर हा नक्कीच लॉंग स्टॉपला चौकार पाहायला मिळाला असता, परंतु ते असं झालं का मॅग्नेट लावलं की काय हाताला फ्लायसली ते क्षेत्ररक्षक आणि हात टाकला, येऊन चेंडू चिटकला हाताला. एक धाव मिळणार, एक धाव रोखू शकत नाही. एकेरी धावने धावफलक 20. पुढील चेंडू पण एकदा अविनाशचा अप्पर कट, पुन्हा एकदा जबरदस्त कव्हर ड्राइव्ह फटका. हा चेंडू जातोय सीमा रेषे पार. थर्ड मॅन क्षेत्ररक्षक दिशेच्या बाहेर, चौकार. केजिया चौकाराच्या स्थानी धावफलक जाऊन पोहोचले 24 या धावसंख्येवर. पहिला चेंडू चांगला, परंतु दुसरा चेंडू थोडासा हापीच चेंडू आणि त्याच्यावर चौकार पाहायला मिळतो सचिनच्या बॅटमधून. हा चांगला चेंडू, शेट ऑन द ग्राउंड, मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात.
मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मिळणार, एक धाव रोखू शकत नाही, केले धावेने धावफलक 25 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 3 आहे, 25 धावा स्कोर कार्डवर आहेत. विचार केला मेनू 11 संघाचा तर एक चांगली धावसंख्या स्कोर कार्डवर उभारू शकते अशी फलंदाज आहे या संघात, परंतु पाहूया काय होतंय. पण आमच्या बाजूने बोलतात हा खराब चेंडू थोडासा अविनाशाचा ऑफेन्सिवच्या खूपच बाहेरून जातोय. एक स्क्वेअर चेंडूची फेक होते, कव्वांत्यात धाव खाते, धावफलक एक निवाडते, जाऊन पोहोचले 26 या धावसंख्येवर. विचार केला स्वर्गवासी गणेश मोहिते 11 वर्सेस मेनविद्या 11 असा सामना रंगतो आणि विचार केला तर एक चांगली धावसंख्या आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल या सामन्यामध्ये. चांगली श्रेणी बिटवीन द विकेट, 2 धावा मिळतात, दुहेरी धावेने धावफलक 28 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. कुठेतरी या षटकात जर आपण पाहिलं तर 7 ते 8 धावा आलेत आतापर्यंत. अजूनही काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा अविनाश एखादा विकेट घ्यावं लागेल. सरमीचा खंदा फलंदाज अजूनही सही सलामत आहे आणि खंदा फलंदाजाने हा षटकार ठोकला की काय नक्कीच हा चेंडू जातो लॉंग ऑनच्या डोक्यावर सीमा रेषे पार, नक्कीच षटकार. जसं मी म्हणलं होतं सलामीचा खंदा फलंदाज जगदीश अजूनही सही सलामत आहे. त्याचं जर विकेट घेतलं तर नक्की धावांना एक रेड सिग्नल लागू शकतो, परंतु पाहूया अविनाश काय करतो, तोच प्रयत्न करतोय. इथे पण एकदा चांगला फटका स्टेट ऑन द ग्राउंड, वाईज लॉंग ऑफच्या गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू उचलणार, फेकणार, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव इथे पूर्ण होते. चांगली चिरणमिटी द विकेट, दुहेरी धाव आणि दुहेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचले 36 या आकड्यावर. नक्कीच षटक क्रमांक 3 इथे समाप्त होते. 36 धावा स्कोर कार्डवर, अजून एक षटक शिल्लक. पाहूया चांगली अशी फटकेबाजी मेनविद्या 11 संघाकडून जर आपण पाहिलं तर स्कोर कार्डवर 36 धावा आपल्याला पाहायला मिळतात. निलेश गोलंदाजी मार्कवर फर्स्ट सेटिंग मधले शेवटचं षटक घेऊन आले. हाना मारते षटक आहे. विचार केला तर एकच विकेट घेतला आतापर्यंत 3 षटकांमध्ये आणि हा शेवटचं षटक. पाहूया निलेश गोलंदाजी मार्कवर, सांघिक सप्त वैयक्तिक पहिला असेल, पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करते, 10-12 पावलांचा रनअप घेऊन पाहूया राईट आर्मवर विकेटचा मारा सचिन फलंदाजी मार्कवर सामना करतोय आणि नक्की जिथे बाद होते मला वाटतं बेल सोडवलं जातात. एक आणखीन एक विकेटचं पतन. येस डीजे मास्टर. बाद एक लेग बाईसची धाव येते. 37 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. 2 चेंडूची फेकी, अजूनही काही चेंडू शिल्लक. नक्कीच विचार केला तर जगदीश अजूनही सही सलामत आहे आणि अक्रॉस द लाईनचा फटका, कार्पेट पद्धतीचा फटका, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, कार्पेट पद्धतीने ब्रँडेड चौकार. येस डीजे
लवकर येतोय जगदीशच्या बॅटिंग मधून जो सलामीला आला होता फलंदाज अजूनही सही सलामत धावफलक 41 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. पुढील चेंडू पुन्हा एकदा इथे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही. पुन्हा एकदा नक्कीच प्रयत्न आहे मोठे स्ट्रोक खेळण्याचा परंतु इथे एक डॉट चेंडूची फेक होतो गोलंदाज निलेश याच्याकडून. धावफलकावर 41 धावा चांगली धावसंख्या आतापर्यंत विद्या 11 संघाची. हा चांगला चेंडू नक्की झेल होऊ शकतो का क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. नक्कीच आलेला आहे चेंडू उचलतो फेकतो दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव इथे पूर्ण झाले. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न थांबवले. 2 धावा मिळणार. दुहेरी धावेने धावफलक 43 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 4 अजूनही प्रगतीपथावर काही चेंडू शिल्लक. पाहूया 43 धावा आहेत स्कोर कार्डवर. किती धावांचं चेसिंग असेल ते म्हणजेच स्वर्गवासी गणेश मोहिते 11 संघासमोर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 43 धावा आहेत स्कोर कार्डवर. गोलंदाजी मार्कवर निलेशाचा अंतिम चेंडू पाहूया. सामना करतो जगदीश. अक्रॉस द लाईन फटका कागोनाच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते क्षेत्ररक्षक त्यांना परंतु चेंडू गेला 1 बाउन्स सीमा रेषे पार. ब्रँडेड चौकार.